झी 24 तास एक पाऊल पुढे। निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसला हव्यात उत्तम वक्ते। 2014च्या निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसतर्फे उत्तम वक्त्यांची फौज उभारण्यात येणार आहे। त्याच दृष्टिकोनातून पुण्यामध्ये खास वक्ता प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। राज्य तसंच राष्ट्रीय पातळीवरचे दिग्गज नेते या ठिकाणी वक्तृत्वाचे धडे देण्यासाठी उपस्थित आहेत। वक्ता म्हणजे कोण, कशी आणि कुठे झाली वक्ता शब्दाची निर्मिती, वक्त्यांना कसं बोलावं, वक्त्याचे गुण कुठले आणि दोष कुठले, वक्तृत्वाचं महत्त्व काय, अशा अनेक गोष्टींचं ज्ञान उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिले। हे सगळं सांगताना त्यांचं स्वतःचं वक्तृत्व कसं आहे याची पडताळणी करण्याची संधी उपस्थितांना मिळाली। केंद्रीय मंत्री सचिन पायलट, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रभारी मोहन प्रकाश तसंच उद्योग मंत्री नारायण राणे यांनी उद्घाटनाच्या सत्रामध्ये हे वक्तृत्वाचे धडे दिले। या नेत्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वक्तृत्वाचे धडे दिले। राज्यस्तरीय वक्ता प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण वक्ता प्रशिक्षण शिबिरामध्ये नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वक्तृत्वाचे धडे दिले। वक्ता उभा राहिल्यानंतर काँग्रेस पक्षाचा वक्ता हा नीट नेटका असला पाहिजे, चांगली भाषा शैली असली पाहिजे, चांगली भाषा शैली असते, वाणी आणि विचार याची उत्तम सांगड घालून श्रोत्याला मंत्रमुग्ध करणारा तो वक्ता असतो। तो वक्ता उत्तम वाणी, उत्तम विचार, योग्य मार्गदर्शन आणि श्रोत्याला वाटे त्यांनी बोलत राहावं, आम्ही ऐकत राहावं, मंत्रमुग्ध करून जाणारे श्रोते निर्माण करणारा असा वक्ता काँग्रेसकडे असले पाहिजे। आज जो नौजवान व्यक्ति है, चाहे लड़का है चाहे लड़की है, आज 20-22 साल के पढ़े लिखे नौजवान के अंदर वो आत्मविश्वास है जो आज से 15-20 साल पहले नहीं था। आज से 20 साल पहले भी हमारे यहाँ पर वकील थे, अकाउंटेंट थे, इंजीनियर थे, लेकिन वो विश्वास अपने देश के अंदर, अपने वर्तमान के अंदर, अपने भविष्य के अंदर वो हम लोगों ने पैदा किया है। आर्थिक सुधार देश के अंदर अगर वो लेकर आया है तो कांग्रेस पार्टी लेकर आई है। झी 24 तास एक पाऊल पुढे।